विठ्ठल विठ्ठल भजन करा शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळ ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, ज्या देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया। नंबर 1, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, विठ्ठला विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पानी मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, यौन्त प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां संजीवयत् अखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसऱ्या चरण संताची, दुसऱ्या चरण संताची, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाचे सद्गुरू दास तुका, तुझे चरण
पांडुरंगा कृ प्रथम मन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिक करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावी उदास नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला अतिशय गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबरा मनाला उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र एरंडी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह त्यातील ही 5वा दिवस ना 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि ज्यांनी या सेवेच्या संदर्भात मला आमंत्रण दिलं आदरणीय वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय दिलीप महाराज सावंत एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा बऱ्याच दिवसापासून आमंत्रण दिलेलं आहे पवित्र गाव आहे म्हणून तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी मी नतमस्तक होतो दिलीप महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या गावातील कमिटी मंडळ अतिशय उल्हासी महाराज आणि सुशिक्षित पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज यांच्याकरता आणि आता हा सप्ताहामध्ये वरची वर वाढतच जाणार बरं का महाराज हो वातावरण चांगलं आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार आमचे जीवलग राहुल महाराज एकदा त्यांचे जोरदार टाळी वाजवून स्वागत करा एकूण आदरणीय आमचे माऊली महाराज भजन भीष्म वारकरी रत्न काय नाव माऊली महाराज माऊली महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बेस्ट एकूण आमचे आदरणीय वारकरी रत्न तानाजी महाराज पाटील हा तानाजी महाराज पाटील ना याच गावचे का नाही ना तेलंगणा तानाजी महाराजांना मनापासून धन्यवाद सनातन महाराज वा हा कानेगाव त्यांच्याकरता टाळी वाजवून स्वागत करा परिसरातून आलेले गावातली संपूर्ण भजनी मंडळी ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य यूट्यूब चॅनल तर अतिशय सुंदर एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा साऊंड सर्व्हिस नंबर 1 तुम्हालाही मनापासून धन्यवाद आता हुकून चुकून एखाद्याची रावणाऱ्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं सगळ्यांचं नाव वकील साहेब एका उखाण्यात घेतो पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचं मान राखून म्हणजे आता सगळ्या मस्तक माझा पायावरी आणि ह्या वारकरी संतांच्या अभंग सर्वांच्या सुपरिचित आहे पण या अभंगावर एक शिक्का पडलेला आहे दादा बऱ्याच लोकांना वाटतं ह्या अभंग वर्ष श्राद्धा करता पुण्यस्मरणा करता गंगा पूजना करता कोणी मेलं की त्याच्या दाव्या करता याच्या करता हा अभंग आहे अर्थात याचा त्याचा काही संबंध नाही या अभंगाचा मनाचा डायरेक्ट संबंध आहे तुकोबाराने उपदेश केला आणि मनाला उपदेश केलेला आहे नको नको मना गुंतू माया जाळी जगद्गुरु तुकोबारायचे आपण 4092 अभंग जर आपण वाचले तर काही अभंगामध्ये जनाला मार्गदर्शन उपदेशी काही अभंगामध्ये मनाला उपदेशी आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश काही अभंगात फक्त जनाचं नाव घेतलं आई करे जना तुझ्या सोयीचा खुला
गायक नंबर 1 वादक नंबर 1 खाली बसणारे माणसं फ्रेश आहेत बरं का महाराज. आता 12 वाजले तरी मी सोडित नाही. तुम्ही फक्त उठायचं नाही बरं का. उठताना का तुम्ही चल द्यायचं का बघा बरं का. हात वर घ्या बरं. हात वरी घ्या. कीर्तन कोणाला बंद करू वाटतंय फक्त हात वरी करा. आता वातावरण जुळून आलंय महाराज. गायक नंबर 1 वादक नंबर 1 आणि खाली बसणाऱ्याचे तोंड सुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे बरं कीर्तन महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिवब्रह्मरस आवडीने. आता काय पाहायचं काम ऐकले जना संताचं माणसाने ऐकावं. एका टायमाला लोकांचं नाही ऐकलं तर बिघडत नाही. देवाचं नाही ऐकलं तरी बिघडत नाही. पण संताचं नाही ऐकलं तर बिघाड्याशिवाय. तुका म्हणे शेष शेवीन आवडी आणि वचन मोडी बोलिले. संत आले कशा करता तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरताच आले. वरून खाली आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची आणि कशा करता बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. वरचे संत खाली का आले. खालचे लोक लयच खाली गेले म्हणून वरचे संत खाली आले. आणि काय केलं खाली येऊन. कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणी जावा. कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणी जावा. चांगल्या रस्त्याने चालतो त्याला साधक म्हणी जावा. आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणी जावा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणी जावा. सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणी जावा. आणि सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणी जावा. जग जोगी जाग क्या बात है. टाळी वाजूचा बसल्या जग जोगी जाग विठ्ठला. आता हे कीर्तन भजन कशा करताय. झोपण्याकरता का जागा होण्याकरता. बोला खाली बसले. आता मोकळं बोला. शिजावलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता. मग कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागावं हे शिकवणारा धर्म मंडप म्हणजे हे मंडप आहे महाराज. आपल्या जीवनातली वेळ वायाला गेली नाही पाहिजे. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे. औषध घेतलं रोग बारा काही रिपासलाच वाफा कोरडा आहे. कसं करायचं. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं ढेकर दिला पाहिजे. औषध घेतलं रोग बारा झाला पाहिजे. लग्न केलं लेकरू बाळ का एकच. आणि परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठला परमार्थ करता येईल महाराज. एवढा 8 तास कशा करतात. सगळे सुशिक्षित माणसं आहेत महाराज. आपल्या जीवनातला एवढा वेळ यांनी कुठं वायाला घातला का महाराज. पण इथं सगळा वेळ त्यांनी खर्च केला ना. तुम्ही सगळे सुशिक्षित माणसं आहेत. मग आपल्या जीवनातला वेळ वायाला जाऊ द्यायचा नाही. संत म्हणले आमच्या जीवनातला एक क्षण बी वायाला गेला नाही. आणि गेला असेल तर तितकाच शिंकचा बाळी खोकला Sing the
शिंक जांभळी खोकला आणि इतका येळ वायाला गेला. आपला किती येळ वायाला चालला याचा मेळ नाही मला. आणि तळमळ फक्त संताला, बाकी जगात कोणाला तळमळ आहे आपली सांगा. कुत्र्याला गती कधी सहन होत नाही मला. माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही, तशी साधूला अधोगती सहन होत नाही. गाडी चालली की कुत्र दम धरते का? गाडी कोणती असू द्या, टू व्हीलर नाही तर फोर व्हीलर, पण गाडीची रेस वाढली कुत्र्याला दम निघती का? बरं गाडी त्याला गटती का? पण ते दम धरतय का? दम नाही ना, कारण त्याला गती सहन होत नाही. आता कोणाची जर प्रगती झाली तर माणसं त्याला वर ढकली देत का माग खेची देत? माग खेचणार. तसं साधूला कोणाची अधोगती झालेली जमत नाही. पुन्हा ऐका, खानदानी मायबाप असले खानदानी मायबाप असले ना, लेकराचं आयुष्यात नुकसान होऊ दे वाटत नाही. खानदानी जर शिक्षक असले तर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ दे वाटत नाही. आणि खानदानी जर साधू असला तर समाजाचं नुकसान होऊ दे वाटत नाही. पुन्हा ऐका, माय बापाला वाटत असेल लेकराने चांगलं वागावा, आधी माय बापाने नीट वागावा. गुरुजीला वाटत असेल विद्यार्थ्यांनी नीट वागावा, गुरुजींना नीट. तुम्ही मला मी काय म्हणते. आणि महाराजाला वाटत असेल लोक नीट वागावा, आधी महाराजांनी नीट. मी काहीच म्हणलेलो नाही, कॅमेरा चालू आहे. मग जबाबदारी मारा. आता लेकरू बिघडतंय सुधारतंय आईपासून का बापापासून? परमार्थ इतक्या सुखामध्ये नसला पाहिजे महाराज. कचून खाऊन यायचं, इथं कूलर म्हणलं होतं तुम्ही झोपता ना हो. अहो परमार्थ देवासाठी तरी थोडं दुःख सहन करी जा हो विठ्ठला. ते आला शीतळ शांतीचा वारा, ते कूलर म्हणजे काय सोपं होईल. पुन्हा ते ब्रँडेड कूलर आहे महाराज, त्याची हवा लागली कीच माणूस असं थोडा घाम आला जरा असं आतून जरा झिजलं की माणूस जरा टाव करून ऐकते दिलीप महाराज. आता कसं राहतं, एक तर हा त्याच्यात पुन्हा ती हवा लागली की दम निघती का? मग आम्ही काय सांगितलं ती मेळ लागत नाही. आता कुठं घालतो आपण, कुठं घालतो आपण? याला म्हणते माणूस जोरात टाळी वाजवा त्याच्याकरता बेस्ट महाराज. सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम, बरोबर वाक्य पकडलं महाराज. ते दोन्ही सोडून दिले, पण महाराजांनी नीट वागावा. डॉक्टर आणि मग बाळरोग तज्ञ बरोबर सांगितलं. महाराज नीट वागल्याशिवाय लोक नीट वागत अजिबात नाही. जबाबदारी ना. आता लेकराला घडण्याला आणि बिघडण्याला कारणीभूत माय एक बाप आहे. नाही काय दुखायला का असं मोकळं लय लय ताण घ्यायचं नाही. असं घालीन लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश राहायचं, लय ताण घेत बसायचं नाही. अय बाळा कितीला आहे सोन्यात? उठ. कितीला आहे बाळा? चौथीला. नाव सांग पूर्ण. हा वा. तुला आई जास्त आवडती का पप्पा? जास्त कोण आवडते? पप्पा. पप्पा. आणि पप्पापेक्षा जास्त मन. आम्हाला माहिती नाही कसं फिरवायचं म्हणून. जास्तीत जास्त तू उठ रे बाळा. नाव सांग तू. आई आवडती का पप्पा? महाराजाची जिरली का नाही? सिडाऊन. याला म्हणते लेकरू महाराज. जरी दोन्ही म्हणलं जास्त प्रेम लेकराचं कोणाकडे? आता तुम्ही बोला. नाही नाही, जरी ते म्हणलं दोन्ही बी. आता एखादा माय बी कीर्तन आली बाप बी आला की डायरेक्ट म्हणावं लागतं दोन्ही आवडते. कारण घरी गेल्यावर करंटे खायचे का? पण जास्तीत जास्त लेकराची ओढ कोणाकडे? आईकडे. क्या बात. भूक लागली आई, पाणी प्यायचं, तब्येत बिघडली, बाहेरून आलं, बाहेर जायचं, लग्न झालं,
पुन्हा आई नाही पुन्हा बाई विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला एक चालता चालता सांगतो, बाप किती बी वाईट असू द्या, किती बी म्हणण्यापेक्षा खानदानी वाईट असू द्या, पण माय जर संस्कारी असेल ना मारा, लेकरू व्हायला जात नाही दादा. आता तुम्ही सरे जाणकार माणसे, मी खोटं बोलणार नाही. आमचे वडील खानदानी दारू पिणारे होते. ओके साहेब, खानदानी बरं का, अंबानी नाही. पण आमच्या आईनं ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. आणि पावर जर कोणाची असेल तर आमच्या माता भगिनीची आता बघा, माणसापेक्षा संख्या कोणाची जास्त? महिला म्हणलं टाळी वाजवून मग त्याच्या घरात टाळी वाजवा काहून म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा. कारण माणसं येडे केलेत मोबाईलनं आणि महिला येड्या केल्यात त्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढी. दादा काय माया सगळं भजने आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावणी काऊन करली. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. अहो लोक भांडव नाही राहिले म्हणा. मंडपातला रस्ता दिसायला सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य लागत. सगळे माणसं इथे येतात, काय काय मंडपापर्यंत येतात, असे हुंगल्यावणी करतात आणि वापस जातात. हे हुंगे माणसं. कोणते माणसं? हुंगे. हुंगे कळतात का? काय असं करायचं? सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली जीवनात आपल्या संग काही येणार नाही महाराज. तुम्ही जेवढं इथला काळ तुमचा जाईल का तेवढाच वर कामाला येणार. बाकी जगात काही चांगलं राहिलेलं, दोन माणसं वट्यावर बसली तर चांगले गप्पा मारित नाही. दोन महिला धुणं धुवायला गेल्या तर हरिपट म्हणल्याशिवाय राहत नाही. आता जागा फक्त एवढीच चांगली आणि जागेची पावर आहे कीर्तनाची. कीर्तन सांगा कीर्तन कीर्तन सांग होय अंग ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरी देव. पण संतच आहे का महाराज? कारण ते तुमच्या आमच्या करता आलेत ना. कोण? तुका म्हणे मज धाडीले निरूपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. तुम्हाला आम्हाला रस्त्याला लावण्याकरता संतांचा जन्म. इथं येणारे भरपूर येत. जीवाला सुद्धा मृत्यू लोकात द्यावा लागतं, देवाला सुद्धा मृत्यू लोक द्यावा लागतं, आणि संतांना सुद्धा जीवाला यावं लागतं. याचे कारण तीन आहेत. देवाला यावं लागतं याचे कारण तीन आहेत, आणि संतांना यावं लागतं याचे कारण सहा आहेत. जीवाला यावं लागतं कारण तीन मोजा: कर्म, पाप आणि वासना. किती झाले? तीन. कोणते कोणते? हा, उपासना नाही, वासना. कर्म, पाप आणि वासना. आता तिन्हीला प्रमाण आहे का? केले कर्म झाले त्याची भोग आली. बघा, आगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. केलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. एक. आता पापाचं प्रमाण आहे का? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ भोगावया. आता वासनेचं प्रमाण आहे का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, म्हणजे जीवाला जन्म घ्यावा लागतो याचे कारण तीन. आता देवाला घ्यावा लागतो. गीता उघडा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि.
आणि संतांना यावं लागतं. म्हणा वाढावा या सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम विठोबाचे वाढावा भक्ती भाव कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी वय सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम विठोबा वय सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम कुलाचारी नाम विठोबा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विको द्यायचं म्हणतानी विठोबाज 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 कुळाचारी नाम विठोबाचे वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म वाढावया कुळाचार आणि वाढावया नाम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि इथं खाली आले संत तुमच्या आमच्या करता आले. जगात सुख वाढलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदाची आभारू मांडू जगा. आता विश्वात्मके येणे वाघ येत नेतो आणि तोषोनी मज द्यावे किंबहुना आपलं घर सुखी किंबहुना सर्व सुखी. संताची प्रार्थना आहे मला हृदय ना. तुम्हाला आम्हाला वाटतं आपण सुखी व्हावा पण जगा संताचं तसं नाही. पूर्ण जग सुखी व्हावा किंबहुना सर्व सुखी. आणि जसा माणूस तसा उपदेश. माणसं चार प्रकारची पामर आहे विषय आहे जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे. आता सोपं करून सांगतो. ज्याला कुठलंही खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषय म्हणायचं. ज्याला चार घरी मधुकरी मागून खाऊ वाटती त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा ऐका. ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो विषय म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. आपण कशात बसतो तपासा. पुढं पुढं सरकायचं. पुढं सरकारल्याशिवाय किंमत वाढत. तुमच्या इकडे दूध काय लिटर 50 आणि पाणी टाकून 60 म्हणजे मोकळच ना. दुधाने दूध राहिल्यावर किंमत वाढती का दुधाने लोणी झाल्यावर किंमत वाढती. लोणी बरं लोणी एकाएकी होतंय का त्याला काही हा नुसतं घुसळून जमन का. त्याला काय करावं लागेल तापवायला ठेवावं लागेल वणला आणि चांगलं उकडू द्यावं लागते. कोण काय उकडावं लागते. अहो लोणी म्हणा की उकाडताना कसं वाजत आहे कडकड 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 कसं वाजतंय. तुकोबारा काय म्हणलं बघा. उदक तववरी कडकड ते लोणी. काय तुकोबाराचा अभ्यास आहे काय गाथ आलेला बघा. उदक तववरी उदक म्हणजे पाणी. जोपर्यंत त्या लोण्यामध्ये पाण्याचा अंश आहे तोपर्यंत लोणी कसं वाजत आहे कडकड. आणि एकदा पाणी संपलं की निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग वरी कडकड दे लोणी वरी कडकड दे लोणी वरी कडकड दे लोणी वरी कडकड दे लोणी निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग
लोण्याचं तूप झालं पुन्हा खाली यायची गरज आहे का? आता दुधापेक्षा किंमत लोण्याला आणि लोण्यापेक्षा तुपाला. मग माणसाने माणूस राहावा का माणसाने देव व्हावा? बोला ना राव, देव व्हावा. दुधाने दूध राहण्यात मजा नाही, दुधाने तूप व्हायचं. एकदा दुधाचं तूप झालं, तुपाचं दूध होतंय. ऊसाची साखर झाली, साखरेचा ऊस होतोय. लाकडाचा अग्नी झाला, अग्नीचं लाकूड होतंय. माणसाचा देव झाला, पुन्हा आपली बेजारी होईल का? आणि सप्तीन कीर्तन हे कशा करता? मग माणसाचा देव होण्याकरता. काय सप्ता देव पाहावया देवाची ओढी. मग काय केलं संतांनी? पुढे जसा माणूस तसा उपदेश केला. पामर भेटला त्याला भाषा वेगळी वापरली, विषय भेटला त्याला भाषा वेगळी वापरली, जिज्ञासू भेटला भाषा वेगळी, आणि मुक्त भेटला भाषा वेगळी. पामर भेटला पाया पडे संत, बाबा अनमोल किमतीचं शरीर तुला मिळालं, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको, आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नको. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में आती है. गांजा दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. दारू प्यायची नाही, विष प्यायची नाही, आत्महत्या करायची. कारण हे शरीर आपल्याला मिळालंय कशा करता? देवे दिला देव, जी वस्तू त्याच्या करता दिली. आता इथं मी 200-300 किलोमीटर इथं आलो, कशा करता? मी इतक्या लांबून इथं आलो, कशा करता? कोण म्हणलं बारीक आवाजात पैशा करता? म्हणलं कशा करता आलो? आपलं कीर्तन करणं काम आहे, बाकी पंचायती करायच्या. देवाने जी वस्तू ज्याच्या करता दिली वापर योग्य करायचा. काय काय गोष्टी डबल नाहीत बरं का. आपल्या आयुष्यातली एकदा वेळ गेली पुन्हा मिळणार नाही. आपल्या तोंडातला एकदा शब्द गेला पुन्हा वापस येणार नाही. आणि आपली इज्जत म्हणजे आबरू एकदा गेली पुन्हा नाही. पैसा गेला पुन्हा मिळेल, मित्र गेला पुन्हा मिळेल, बायको गेली दुसरी लय बारीक तोंड झालं नाही. ह्या गोष्टी डबल मिळतात. पुनर्मित्रम पुनर्भार्या पण येतच सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. डबल शरीर नाही. संधी कोणती बी एकदा असते का दोनदा? एकदा. डबल मिळत. अशी एक पडीत पडेल विहीर होती आणि पडके विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशुपक्षाने प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशुपक्षी प्राणी म्हणून वर येतील. ते विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? तुम्ही थोडं बोला. विहिरीमध्ये. कोण म्हणलं? कोणाला म्हणली? माकडाला. काय म्हणली? उडी टाक म्हणली. हे त्याचं ठरलं. कोणाचं? माकड म्हणलं उडी टाकू. उडी टाकण्याबद्दल आपलं दुमत नाही, पण मी माकड आहे. माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो, आणि तू माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाई कुटाणा करायचा. कोण म्हणलं? माकड. कोणाला म्हणलं? माकड. काय म्हणलं? उडी टाक. माकडीन म्हणली आकाशवाणी तशीच आहे, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी? माकडा. हे पक्क ध्यानात ठेवायचं बरं का. दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी? जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडीनीची रूपवान बाई झाली. विहिरीच्या काठावर आली. कोण? माकड. माकडी. मग मी तुम्हाला माया का गोळ्या संपल्या आहेत का काय? मी डबल काऊन विचारलं तुम्हाला? आता माकड आणि माकडी नाही तर कोण झाली? माणूस आणि बाई. होय डॉक्टर साहेब कसं? आता कोण झाले? माणूस आणि बाई. मग मला सांगा, एकदा माकडाचा माणूस झाला यांनी गप माराव का नाही?
कोणी हे दलिंदारांनी कोणी ह्या माकडं झालं माणसानी. पण ते पुन्हा बायकोला काय म्हणलं माहितीये का, एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू का. याला दलिंदर बुद्धीची जात नाही. बायको म्हणली देवाने तुम्हाला माकडाचं काय केलंय, आता भजन करा मुक्त व्हा, आता उडी टाकू. तो म्हणला मी तो ऐकणार आणि पुन्हा त्यांनी एरीत उडी पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं खेक 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 करीत. आता ही रूपवान बाई राजा आला हात धरला गेला बी जर दम बी नाही का. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग, बायको माग. आता बायको कोणाची, माकडाची. बायको कोणाची, माकडाची. मेली कोणी, राजा. पण आता माकडाला भेटती का, नाही कारण सध्या माकडाला बायको भेटत नाही. मी माकडाचं नाही सांगायलो. नरद्यात येऊन जर भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही. हे जरी नाही ऐकालं दुसरा येईल, हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजायलं, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. इतक्या लांब काय तिकडे. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी. वरचारीला तुम्ही सावध राहावे, वरचारीला, वरचारीला तुम्ही सावध राहावे, वरचारीला. पाटील बुवाला बघ लावणी सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला बघ लावणी सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी यायला बा पाण्याला धावे, चिठ्ठी यायला बा. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी. वारे वारा होऊन बा. वारे वा येणे करी टाळी वाजवा एकदा. बेस्ट मारा. कोण्या गावची, इथलीच का. बेस्ट नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. असे माणसं पाहिजे फ्रेश माय. असं वाटतं आपल्यातले 2000 द्यायला देऊन टाका, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. आणि आनंद घ्यायचा मारा, ताण घ्यायचा नाही. हे जे जे व्हायचं ते होत राहणार. मरायचं नाही. दारू प्यायची, विष प्यायचं, फुकून घ्यायचं, इरीत उडी टाकायची, अजिबात ह्या गोष्टी करायच्याच नाही. किती बी ताण येऊ द्या मारा, ताण नाही जगात असा माणूस नाही. ताण घ्यायचंच नाही. काय बी होऊ दे, जे व्हायचं ते
ठेविले आनंद ते तैसे चिरा आहे. बरं पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का चांगला आहे? चांगला आहे. बरेच विनोद फोरजी असतात मला. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तातीची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जाते ना. आता इलाज नाही त्याला काय करू मला. पहिल्या काळापेक्षा आताचा काळ. आता येणे किती बाबा आता रनिंग वय किती तुमचं? 76. टाळी वाजव. हे असले धसकाटे रोगातून म्हातारं वाचलंय म्हणजे उपकारच इतकं नाही. 76. पुन्हा बघा चेहरा कसा टवटवीत. याला म्हणते परमार्थातलं तेच. आणि पुन्हा खाते पिते घरचं काम दिसाय. समाधानी माणूस असला ना चेहऱ्यावरूनच ओळखू येतो. समाधानी आहे का नाही? त्या बघा हाय म्हणा तुम्ही हायच मारा. आता बघा बाबा तुमचं किती रनिंग वय? किती? 65. मोकळं बोला. तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? हा सणाला. आणि आता रोज. मग यायच्यापेक्षा आपला काळ बरं. अहो चांगलाच आहे ना. यायला खायला भेटलं का नाही. आणि आपल्याला अहो किती खावा याचं डोकं नाही इतकं खायलाय. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ली. त्याला म्हणलं अरे मरशील ना. ते मला हे फक्त पाण्यापुरता आधार आहे. काय गाव खातो का काय खातो? अहो अन्न लोकांचं आहे पोट तर आपलं. ज्याला जास्त दिवस जगायचं याच्यात 50% अन्न टाकीचा, 25% पाणी टाकीचा आणि 25% जागा रिकामी ठेवूचा. खाण्यात लोक पुढे येतात. पैसे कमी आहेत का? या मंडपात आज कोणी बी हात वर करा. माझ्याकडे मोबाईल नाही. आजचं पाकिट त्याला. खरंच नाही काय? वा 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 खरंच नाही का? बघा बर का मी पाकिट म्हणलंय पैसे नाही. मी काय नुसतं डिझेल वर घरी जाऊ का? आम्हाला माहिती कोणीतरी हातवरी घेणार आहे. विठ्ठला विनोदाचा भाग सोडून द्या. पण पैसा कमी लोकांकडे नाही. खायला कमी. बरं कपडेला ते कमी. अहो काहीच कमी नाही. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं. साड्या तिच्या अंगावर पाड्या. बाई मेली ती. मग नेमकं कमी काय मला सांग. आता माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या माता भगिनीत यायला विचारा. यायच्या कपाटामध्ये अशा काही काही साड्या आहेत त्या तुम्ही बी घालीत नाहीत आणि दुसऱ्या बाईला देत नाही. मग एखाद्या गरीबाच्या बाईला ती साडी दिली तर तिचा आशीर्वाद नाही लागणार. आपल्या घरात कशाला ठेवायची ती? कशाला आपल्याला शेवटला? बरं त्याचं द्या सोडून. आपल्या घरात किती कपडे आहेत कपाटात? ते कपडे आपण घालीत लोकांना देत. कमी कशाचीच नाही माणसाला. फक्त कमी एका गोष्टीची. खायला भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. एनी टाइम माणसं बेचैन आहेत, ताणात आहेत माणसं. बघा समाधान नाही. समाधानाची जागा फक्त तेरे सदा चित्ता समाधान समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान समाधान.
एकदा बेस्ट. तेने सदा चित्ता समाधान. याच्यासारखा आनंद कुठंच नाही मला. अरे तुम्ही इथं बसली मला. आता किती वाजले बघा बरं? 11:30. 10:30. 10:30. तुम्हाला असं वाटलं का 10:30 वाजले? इथला जेवढा काळ आहे कधी निघून जातो सांगता येत नाही. आणि चांगली दिवस निघून जायला टाइम लागत नाही बरं. दुःखाचे दिवस जात. आता इथं तुम्ही जोपर्यंत बसता डोक्यात वाईट विचार येणार किती बी ताण येऊ द्या भजनात येऊन बसा. टेन्शन मुक्त होते माणूस. असा पखवाद लावलेला पाहिजे. गातो अबडीने गोड तुझे नाम तुझी माझा राम तुझ घनश्याम. पलीकडा आवाज, पलीकडा धुमा काढा बेस बेस कमी हा. असं नाम तुझे घेता देवा होय समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होय समाधान. नाम तुझे घेता देवा होय समाधान. याला म्हणतात मान समान. आणि हे सगळे धोरणात पाहिजे बरं. पहिली गोष्ट कीर्तन करायचा प्राण म्हणजे पखवाजी. टाळी वाजवा एकदा. दुसरी गोष्ट गायक जे आपल्याला पाहिजे तेच म्हणावं नाही तर आपल्याला दुसरं ते तिसरंच म्हणतंय. काल मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचं म्हातारं म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती तू माय मै चुलती. महाराज का आता काय सांगू असे रोज एका एक ताराचे माणसं भेटत लय अवघड. बरं कोणाला काही बोललेलं जमाना आता. आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत त्याने म्हणावं रंगणी रांगत गंगुला बोलत. मी नेहमी सांगतो प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे. रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वड्यातच जायचं काय. प्रवास करायचा तर गाडी चांगली रस्ता चांगला आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गाईचं दूध पाहिजे. बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला खायचं कसं पटकन. स्वयंपाकाला बाई सुगरण पाहिजे. वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची अक्कल पाहिजे. पहिल्या बाया सुगरण होत्या कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला अजिबात चव नाही मला. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती. आता भाकर नाही फुगत करणारीच फुगती मोडदा. तुम्ही आणखीन बघा का सिटीमध्ये हा किती बी जेवा स्वयंपाक शिल्लकच. सिटी तसं नाही फक्त बोलायला स्टँडर्ड. महाराज म्हणलं बोला. तुम्ही चहा घेणार का शरबत म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. हे जुळून आलं पाहिजे महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ म्हणून किती ताण येऊ द्या हा गोरी निर्णय घ्यायचा. अहो दुष्काळ पडा हो तुकोबरायच्या काळात. बायको मेली हो तरी तुकोबराय म्हणले बरे झाले देवा. इतकं सोपं आहे बोलणं सोपं आहे पण तसं वर्तन करणं. खायला अन्न नाही राहिलं तरी म्हणले महाराज बरं झालं देवा. आपल्याला तर काहीच नाही. थोडा ताण आला जास्त ताण झाला मध्यम ताण झाला. काय दारू लोक कीर्तन तितक्या पुरतं ऐकायला तर अंग झटकायला तर परिणाम व्हायला पाहिजे. दारू पासून बाजूला. बरं हे काय नाही प्रॅक्टिस करावं ना लागत दारू प्यायला. आता पखवाज वाजवायचा काय करावं लागेल. आता आमच्या जे ओठात ते द्यायचे बोटात गदी गण नागी तिथे किट तक तागी तिथे कोण वाजन आता याला काय करावं लागते. आपोआप येते का काय घासावं लागते. रियाज करावा लागतो. जो करेगा रियाज क्या बात है. रियाज करावा लागतो घासावं लागते. आता हे भजन म्हणायचं याला काय करावं लागते
घासावं लागते कीर्तनाला बी. अहो तेच आलं ते अभ्यास घास नाही वेगळं एकच आहे ना. का सोपं आहे बोलणं. लोक म्हणते त्याला काय अवघड आहे कीर्तन. 2 इकाडे गप्पा 2 तिकाडे गप्पा जमतंय का. देऊ का फेटा काढून देऊ का. 2 मिनिटं सूत्रसंचालन करावं लागते. दिलीप महाराज कीर्तन झाल्यावर किती मिनिटं ते बी नुसतं आजच्या कीर्तनानं उद्याचं कीर्तनानं ते पंगत सांगावं लागतं तरी लोक थरथर कापत. काल एक जण दिवसभर लोकांच्या मौतीला हिंडलं संध्याकाळी माया नशिबाला आलंय. असं आलं इथं पत्रिका घेतली म्हणते ह्याव का हे महाराजांनी मस्त केलंय हे कीर्तन नाही. आणि गडबड कोणी करायची नाही गोंधळ कोणी घालायचं नाही. 2 तास महाराज आपल्या गावात आहेत. एक कोण महिला पाया पडत्याल एक कोण बाया पाया पडत्याल. आता महिला बाया वेगळ्या आहेत. आणि महाराजांनी हे मस्त केल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असा राग आला त्याला फक्त म्हणलं आता कीर्तन सुटू दे. पण काय करावं कीर्तन सुटलं 500 रुपये देऊन पाया पडत जाऊ द्या म्हणलं कुठं सोपं कोणतंच नाही महाराज त्याला घासावंच लागत विठ्ठला. मृदंगी घासावं लागते गायने घासावं लागते कीर्तन. आता दारू प्यायची काय प्रॅक्टिस. दारू पेली म्हणजे डोळे झाकायची प्रॅक्टिस आहे का. दारू पेली म्हणजे ती आपोआप डोळे झाकतील. कोण म्हणलं झाकते नाही ते एखाद्याने बघितलं असं ते आपोआप होत. काल मला एक जण म्हणले दादा तुमचा एका टोपणातच खोकला जातो. मला दारू न खोकला कसं जाईल तो मला माझी जमीन गेली तुमचा खोकला अवघडी मार. दारू पासून बाजूला आणि चालता चालता व्यसन लागतंय बरं काही. लय कार्यक्रम लय बघायची गरज नाही. आला चालता चालता भूपाळीत प्रमाण बघा कसं आहे. न कळता संघ झाला सहज खेळता प्रवर्तलीची मागील विष प्यायचं नाही. आत्महत्या करायची आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करायचं. बरं आता मिळालंय का कळालंय आपल्याला. मिळालंय कळालं नाही. मायबाप मिळाले का कळाले मिळाले कळाले. बरं बायको मिळाली का कळाली मिळाली मिळाली बी कळाली. रामकृष्ण हरी. आता आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिलो. तुम्हाला सटवायची शपथ आहे खरं सांग. नुसतं आईनं आवाज द्यावा बाळू आवाज नाही वा आणि नुसतं बायकून म्हणा होय वा हे काय आलो. आणि काकडा म्हणाला तर दम नाही. माता माऊली पाचेरीता शब्द नाही मागुता शरीर मिळालं पण याचा गैरवापर करायला ना आपण त्याच्यामुळं मिळालंय पण कळालं नाही अजिबात नाही. आणि कशाहून तसं आपण वागत नाही त्याच्याहून. मग शरीर मिळालं अनमोल किमतीचं दिलं देवानी. पुन्हा एवढे माणसं आज इथं बसली याच्यातला एक तरी माणूस मेलाय का नाही. हे सुद्धा देवाचे काय उपकार आहेत. पुन्हा आपल्याला जन्म द्याला भारतात द्याला. पुन्हा तुम्हाला तालुका कोणता आहे औसा जिल्हा लातूर बघा लातूर मध्ये जन्म दिला. पुन्हा हे गाव कोणतं एरंडी. पुन्हा हे अशा पटांगणात आलात तुम्ही. आता याच्यात जर कोरोनात जर तुम्ही गेले असते मी गेलो असतो तुमचं आमचं दर्शन. देवाने आपल्याला काय केलं वाचवलं ना. मग आता उरलेलं आयुष्य बोनस नाही का. आता हे बोनसच आहे ना. एवढ्या मोठ्या रोगातून आपण वाचून आलो म्हणजे उरलेलं आयुष्य देवाच करणं पाहिजे. देवाने दिलं ना त्याच्या कामात खर्च करा. वाही कामात करायचं नाही. आम्हाला उपदेश केला दारू पिऊ नका विष पिऊ नका आत्महत्या करू नका आणि मिळालेली जिंदगी बरबाद करू नका. पुढं त्याला विषय भेटला. त्याला सांगितलं बाबा ज्या सुखात तू आज रममान झाला उद्याच्याला हे सुख टिकणार नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आबराची सावली जाईल. बरं विषय संपले का भोगणारे संपले भोगणारी संपली. मोकळं बोलतो. सुपाऱ्या संपल्या का दात संपले. दात मांसाहार संपला का खाणारे संपले. खाणारे दारू संपले का पेणारे संपले. पिणारे हॅलो पेणारे संपले. रस्ता संपला का रस्त्याने जाणारे संपले. हा विषय संपले का भोगणारे संपले. बघणारे मरायला
मरायला टेकलीत माणसं. विषय सोडे का? काल एका म्हाताऱ्याला म्हणलं दादा मरायला टेकली तुम्ही, तुमच्या तोंडातून शब्द निघाला बिड्या सोडून द्या. तर मला महाराज संडासच व्हायला. आता आपली चप्पल जर आपल्या पोराला यायला लागली आणि तरी आपले जर चाळे जात नसतील, किती कीर्तन ऐकणार का? आणि लेकर सुधारते तुम्हाला वाटतं असेल? भेट नाहीत लेकर. काल माझ्या समोर एक पोरग तांबू खात होतो. त्याला म्हणलं तुला लाज वाटते का? मी महाराज आहे. तो मला होय घरी माझ्या बापाला भेट नाही, तू कोणता महाराज? लगेच तिकून त्याचा बाप आला, त्याने अशी तांबाखू लपली. म्हणलं आताच मला बापाला भेट नाही, तांबाखू लपविली का? याच्यातलीच अर्धी खातोय. फवारा हाणावं तर किडी मेली पाहिजे, फवाऱ्यातूनच किडी यायली, त्याला काय करावं? वातावरण बदलले मला. व्यसनापासून विषय नाही संपले, भोगणारे संपले. मग विषयात रमायचं नाही. ते मासे पकडणारे लोकांना काय म्हणते तुमच्या इकडं? कोळी. ते अर्ध तोडते त्याला काय म्हणते? ते त्याला गळ लावतात ना, आमिष. गळ गळ मांडूळ. ते दोन तोंडाचं हा मांडूळ. हो ना तेच. ते तोडलेलं मांडूळ काय म्हणतं माहिती का? पाण्यातल्या माशाला मताव मेरेली मै आधा हुआ तेरेली. जरा 4G लावून घ्या आणि रेंज नसली तर 5G करा. मताव मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है तो मेरे लिए, तो बाहर खड़ा है तेरे लिए. ज्ञानोबा काय म्हणली? परी तया माझी गळू आहे, जो प्राणात घेऊन जाय, तो तुझ ठाऊ वेनो हे झाकलेपणे. आयुष्याची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसर मरण पावी. मरण महाराज. आता एक टूप लावलेली, ते पतंग नावाचा किडा आहे. कोणता? दिलीप महाराज. डायरेक्ट झेप घेतो. कशावर? बरं खरं सांगा, त्याला काय सुख आहे त्याच्यापासून? नाथ महाराज म्हणले दीपाची या जगमगा, कोण सुख आहे पतंगा. पण त्याला कुठं कळतंय? पतंगा दीपी आलिंग, तेत त्याशी अचूक मरण, देवी विषया चरण आत्मघात. मेलं ना ते. कशामुळं मेलं? मासा मेला कशामुळं? रसामुळं. पतंग मेला कशामुळं? अहो ह्या रूपामुळं. आणि ते भुंगा मरू तू सुगंधामुळं. ते कमळावर जातंय, गुंजारव करतंय, पण त्याला काय काय जागेवर किती टाइम थांबायचं याचं बी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, डोकं पाहिजे. आता मी इथं आलो कीर्तनाला, 9 ते 11 कीर्तन झालं. लय झालं तर 11:15 लोक इथं थांबायचं. 1 मिनिट पुन्हा थांबायचं नाही. इज्जत राहायची. असं होय की? इज्जत राहत. आता इथंच जर मुक्कामाला राहिलो, तुम्ही काय म्हणता? येड दिसतंय. पता आहे का नाही तसं? तुम्ही जरी जाणकार नाही म्हणले, दुसरे म्हणतात का नाही? कमळावर गेलंय, गुंजारव केलाय, मग आपलं काम झालं, निघून जावा ना. ते म्हणलं जाऊ द्या ना, रात्र झाली तर आता टाइम तर झालाय, मग सकाळी जाऊ. काय म्हणलं ते? सकाळी जाऊ. आणि अशातच लंबट होत असत. सकाळी जाऊ म्हणलं आणि काय झालं माहितीये का? पहाटच्याला हाती आला. हातीनं पायाने कमळ काय केलं आणि त्याच्यामध्ये भुंगा मेला. आणि त्याची बायको आली, भुंग्याची बायको भुंगी. सकाळी आली काय म्हणली माहिती का? कोणी केवणी विचित्र पुतळा जेवा वया मसला, जेविता जेवविता पात्रेची तो भक्षिला, त्याची वनिता फिरे गरगरा सूर्याशी पारती सदा. कवी विठ्ठलदास म्हणे आशन माशेचा वायदा पुंडलिक. आता भुंगा मेला कशामुळं? बोला. सुगंध. आता हाती मरत आहे. हाती पकडणारे लोक काय करतील? डायरेक्ट हाती धरता येते का? हाती मारती.
मग काय करायचं, डुप्लिकेट हत्तीन तयार करायची. काय करायची, डुप्लिकेट. आणि मोठं खड्डं खांदायचं जेणेकरून हत्ती त्याच्यात जाईल. आणि नुसतं असं कापड आथरायचं, त्याच्यावरती डुप्लिकेट हत्तीनं उभा करायची असे फुगून. ते सर्कस मध्ये असते बघा. आणि त्या हत्तीला काय वाटतंय की हत्ती डुप्लिकेट नाही, कशी. आणि त्या हत्तीनीला हत्ती स्पर्श करण्याकरता जाते आणि कडाल दिशीन खालचं लाकूड मोडते, हत्ती खड्ड्यामध्ये पडते. मग हत्ती मेला कशामुळं, स्पर्शामुळे. आता एकच जीव राहिला, साऱ्यावर कोणता राहिला, विषय किती येतं, 5. कोणते कोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता आपण काय राहिलं, पहिलाच राहिला ना शब्द. शब्द करता कोण मरत आहे, हरिण. त्याला ते बिन नावाचं वाद्य आवडत आहे महाराज. आणि वाद्याची ताकद लय विचित्र असते बरं का महाराज. ते छंद असते. आता हे थाप अशी थाप टाकली ना, जातीवंत वारकरी असू द्या, घरी झोप लागत नाही, कारण ते आतमध्ये राहतच नाही. तिकडे ऐकू येऊ दे थाप. या मधुर मिलनी आजी लादला, सुगंध सोन्याला लावणी भुलनी अभंगाला, लावणी भुलनी अभंगाला. आत्मरूपाची येता प्रचिती, अरे सौंदर्याने नटली धरती. तिकडं बी काय देऊ, नादच आहे देऊ, पण त्याच्या जमीन गेल्या बरं. ते बारीक नाद तू कोणता, ते बारीक घुंगराचं नाद तुमच्या इकडे काय म्हणते त्याला, पैंजण. ते चांगलं नाही बरं. त्या नादाने बऱ्याच जणांचं वाटलं. हे सात्विक नाद. मृदंग कोणता नाद आहे, सात्विक. तसं त्या हरणाला बिन नावाचं वाद्य आवडते. आणि ते हरण पकडणारे लोक काय करते, पार ती जाळ टाकते. आणि जाळ टाकलं तर काय वाजते, वाद्य वाजते. आणि ते हरण त्या जाळात अडकलं. ते हरण काय म्हणते माहिती का, तुला मला काय करायचं कर, पण ते वाद्य बंद करू नको. बघा हे नाद किती बेकार असते. ते काय म्हणते माहिती का, श्रृंग बेचकर धन करो, मांस भून कर खाओ, पर इस चमड़ी पे आसन पर बैठे एक बार बीन बजाओ. नादे लुप्त झाला मृग आणि देह विसरला. इतकी मिली कशा करता, मिली विषया करता. आपण तर सगळ्या विषयात बोललो तर आपलं काय होईल, विषय कोणी बोलले रमू नका. विषयाला सांगितलं बाबा, ज्या सुखात तू आज रम्मा, उद्या तुलाही बरं नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली. पुढं जिज्ञासू भेटला, त्याला सांगितलं राजा, तुला जरी देव भेटीची तळमळ असली, पण वाईटाच्या संगतीत बसू नको, नाही तर मग आपलं निवांत राय न करी रे. पुढं मुक्त भेटला, त्याला सांगितलं बाबा, लय ज्ञानाची गरज ठेवू नको, ज्ञान गिळून टाक. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. आता या जनामध्ये 4 प्रकार झाले. जनाला पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. आता काय अभंगात, जनाला अधिक मनाला उपदेश केला, आयुष्य जागवितो जना आणि मग सरीशे जनासहित. आता काय अभंगात फक्त मनाला उपदेश केला, त्याच्यामध्ये फाटे 3 फोडे. आता आपण लातूर सिटी जवळ, तुम्हाला किती किलोमीटर, 21 ते 22, हा नाही 18 नाही बरं जास्त आहे तुम्हाला मधून 18. तसं 20-21 भरत येते. आम्ही मॅप लावूनच आलोत ना. ते सिटीत जर आपण प्रवेश केला, लाईट 3 असते. किती लाईट, हिरवा, हा, एक लाईट म्हण तू पुढं जा, एक लाईट म्हण तू माग जा, आणि एक लाईट म्हण तू. संतांनी मनाला 3 प्रमाणे सांगितले, म्हणा तू पुढं जाय, नाहीतर मग म्हणा तू माग होय, नाहीतर मग म्हणा तू जागेवर थांब. आता बघा आपल्याला अभंगात कसं यायचं, म्हणा पुढं जाय. मन म्हणलं पुढं जाऊन काय करू, संत म्हणले हरिनामाची वेल चांगल्या प्रकारे तिचा विस्तार झालाय, चांगली तिला फळं लागलेत, फुलं लागलेत, त्या झाडावर तू जा, पक्षीराज हो आणि सेवन कर. अभंग आहे का, हरिनाम वेली
पावली विस्तार बळी पुष्पी बार वलावली येथे माझ्या मना होई पुढं होय. एका अभंगात म्हणले म्हणा जागेवर थांब सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे बुडी देई माझे जागेवर उडली. मना. आणि एका अभंगात म्हणले म्हणा पुढं जरा धोका आहे बरं तू पुढं जाऊ नको जागेवर थांबू नको धोका आहे जरा मागही म्हणा. काय धोका आहे काळ जवळ आलाय म्हणा. नको नको मना विकू दे जरा गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी थोडा विकू दे. नको नको मना टाळ वाजवा नको 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 मना गुंतू माया नको मना गुंतू माया जाळी नको गुंतू माया जाळी नको नको गुंतू माया जाळी. काळ आला जवळी सावया काळ आला जवळी सावया सावया काळाची उडी पडेल बजवा काळाची उडी पडेल बजवा. काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची पडेल बजवा टाळी वाजवा दिलीप महाराजा करता बेस्ट. नको नको मना गुंतू माया अरे काळ आला जवळी ग्रासावया 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 काळाची उडी दादाती 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 दादाती. अरे वा शेवटला नादी लावून दिलं नांग काढून घेतलं मी. नंबर एक म्हणा काळाची एवढी म्हणा पुढं धोका आहे बरं आणि धोका असलो पाठी लावली असते. आता आपण रोडनी चलतो ना आवरा वेगाला सावरा जीवाला वेग कमी जीवनाची हमी शराब पीकर गाडी मत चलाना चलाना तो मौत को बोलाना असे वाक्य असते. वेळ व्यर्थ जीवन व्यर्थ लवकर निघा काहीतरी सांगा मला पुढचं एखादं उशिरा पोहोचा लवकर निघा वेळेवर पोहोचा कार्य प्रगतीपर है वाहन धीरे चलाय असतेच ना वाक्य. डीपीवर नाव असते खतरा धोका. ज्याला ते नाव कळत नाही अशा हात केले असते. तो जर नाही ऐकलं तू असं होईल. पेट्रोल पंपावर सुद्धा नाव असते आग लाव्या वस्तू त्याच्यामुळे लोक बायको लांब ठेवली. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. धोका असला की सूचना असती सावध व्हा म्हणा पुढं धोका आहे काळ जवळ आला सावध हो बाबा. मायाजाळात तू गुतू नको आणि मनालाच का सांगितलं सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी मन. आणि झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला घातलं पाहिजे का शेंड्याला. सिंचन करिता
मूळ एकदा मन हातात आलं का इंद्रिय हातात धरायची गरज नाही. तुम्हाला 2-4 किलोमीटर गाव कोणतं येतात जाऊ? सेलू, पुन्हा सारोळा हा? सारोळा जवळ आहे. इकडं हासेगाव, उशेगाव का हासेगाव आहे? हाशेगाव हासेगाव किती किलोमीटर ती? बरं सेलू धरा आपलं जवळ 4 किलोमीटर. सेलूच्या 4 महिला इथं पायी पायी कीर्तनाला निघाले. किती महिला? त्यांच्या संग 4 लेकर निघाले. किती झाले? रिक्षावाला आला, मावशी कुंकड ते एरंडीला मोठा सप्ताह चालू आहे, आम्हाला कीर्तनाला जायचं. रिक्षावाला म्हणला, मावशी काय तुमचं नशीब चांगलं, मला बी त्याच गावात जायचं. माईला म्हणल्या, बापा देवानीच पाठवलं तुला. तो मला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावा लागतील. माईला म्हणल्या, किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणला, चौघीचे 40 रुपये द्या. मग माईला म्हणले, आमच्या चौघीचे 40 रुपये घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला म्हणला, तुम्ही जर रिक्षात बसल्या मी लेकरं फुकट नेतो. माईला म्हणल्या, मग निस्ती लेकरत नेन. आता निस्ती लेकर नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का मला सांग? एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आईस करायला 100 रुपये दिले. वा किती दिले? 100 आईस होती का? 50 तर दाढी कटणीतच गेली. खाली किती राहिले? 50. 25 रुपये चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? त्याच्यात बी 5 रुपये भिकारीने मागितले. लई स्टँडर्ड भिकारी झाली दादा. परवा मला एक भिकारी भेटलं, मला म्हणतं, महाराज 5 रुपये द्या ना. माऊली मोकळ्या मनात देऊन टाकले. पुन्हा वापस आले, महाराज आणखीन 5. म्हणजे का दलिंदरी का? पहिले 5 आणि पुन्हा हे 5 कशाला पुन्हा? माझ्या मैत्रिणीला मला तो झटकाच बसला ना. अरे मला भिकाऱ्याला मैत्री नाही का? तो मला तिच्यामुळेच भिकारी झालो. समजणे वाले को इशारा करा, जास्त बोलायला लावू नका. आता खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा नाप. हॉटेल मालकाकडे गेलं, गुलाबजामुन आहेत का? म्हणजे आहेत. केवढ्याचे किती आहेत? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारं म्हणलं, 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक म्हणला, बाबा गुलाबजामुन घ्या, पाक तसाच देतो. म्हातारा म्हणलं, मग नुसता पाकच दिन. आता दृष्टांत सोडून द्या ना आपल्या सिद्धांताव्या. रिक्षात जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने जर गुलाबजामुन घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. मनाला जर तुम्ही हातात धरलं, सगळी इंद्रिय आपोआप हातात येणार. सगळं हातात म्हणायचे. म्हणून म्हणा, तू माया जाळामध्ये गुंतू नको, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. आणि जर तू माया जाळात गुंतला, काळ आला जवळी, आणि एकदा काळ जवळ आला पुन्हा तुला सोडणार कोण नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. मग जो सोडणारा परमात्मा आहे त्याचं भजन करा. विठोबार ज्ञानेश्वर मावले तुकाराम, मावले मावले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, मावले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.